सो हेलो दोस्तों, आपका स्वागत है आपके चॅनल में. सो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे नॉलेजेबल असतं, जे ब्लॉगिंग बनवताना जे उपयोगी होते, जे ट्रायपॉड असतात, प्लस आपण म्हणू शकतो की व्हिडिओ कसा बनवायचा, व्हिडिओ कसा कन्वर्ट करायचा, कोणत्या ॲपमध्ये आपण व्हिडिओ बनवला पाहिजे, आपण हे सगळं जे आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या गोष्टीकडे येऊया. आणि पहिलं तर मी सांगू इच्छितो की नवीन जे ब्लॉगर्स आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कन्सिस्टंट आहे. जर तुम्ही कन्सिस्टंट असाल तर तुमचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ चांगल्या प्रकारे चालतात. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की व्हिडिओ पहिले स्टार्टिंगला व्हिडिओला कमी व्ह्यूज येतात, त्यानंतर हळूहळू जे व्हिडिओला व्ह्यूज वाढतात, त्याच्यामुळे तुम्हाला जो फायदा मिळतो तो अशा प्रकारे व्हिडिओ बनवा की तुम्हाला फायदा होईल. असे व्हिडिओ बनवू नका ज्याने तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. ब्लॉगिंग अशी युनिक पद्धतीने आहे जी तुम्हाला ब्लॉगिंग बनवावी लागेल. सो तुम्ही जी ब्लॉगिंग आहे ती युनिक पद्धतीने बनवा, असं माझं मत. आणि लक्षात ठेवा की ब्लॉगिंग करताना जे नवीन ब्लॉगर असतात ते जास्त करून पुढचा जो कॅमेरा असतो, हा जो पुढचा कॅमेरा आहे त्याने व्हिडिओ बनवा. तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ नाही बनवायचा, तुम्हाला जो बॅक कॅमेरा असतो त्याने व्हिडिओ बनवतो. मी पुढचा ह्याने बनवतो कारण मागचा जो आहे तो माझा खराब झाला, त्यासाठी मी पुढच्या ह्याने बनवतो. पुढच्या ह्याने बघून काय होतं, आपले जे डोळे आहेत ते आपल्या स्क्रीनवरच अडकून जातात, म्हणून आपण थोडंसं आपण तिरका बघतो असं वाटतं. मी बघा आता तिरका बघतो, इथे बघितलं कॅमेऱ्याकडे तर बापरे. सो आपल्याला स्क्रीन दिसल्यामुळे आपण तिकडे बघतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं, आपल्याला जेव्हा पण आपण नवीन व्हिडिओ बनवू तेव्हा जो आहे बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवायचा. तुम्हाला बाहेरचा पण नजारा लागतो. एक मिनिट, मागे जात नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. सो ही खिडकी आहे आमची, खिडकी ही. सो अशा प्रकारे तुम्हाला जो आहे ब्लॉग बनवायचा असतो. कन्सिस्टंट राहावं लागतं. कन्सिस्टंट जर तुम्ही राहिलात तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील. तुमच्या व्हिडिओला चांगल्या प्रकारचे जर व्ह्यूज आले तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होईल आणि मगच जे तुमचं चॅनल आहे ते ग्रो होईल, असं माझं मत आहे. सो तुम्हाला जास्त करून व्हिडिओ आहेत ते व्हायरल कसे होतील, जे कीवर्ड्स असतात ते कीवर्ड्स लावायचे. आणि कीवर्ड्स लावल्यामुळे एक फायदा होतो, जर तुम्ही कीवर्ड्स लावता तर कीवर्ड्स जर रँक करत असतील, जे मराठी ब्लॉगिंगचे जे कीवर्ड जर रँक करत असतील तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा जो फायदा होतो. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला नवीन जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला शोधून काढायचे आहेत आणि नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बनवायचे. अशा प्रकारे नवीन जर तुम्ही व्हिडिओ बनवाल तर तुम्हालाच फायदा होईल. आणि कन्सिस्टंट एकदा तुम्ही राहिलात तर तुमचे जे एकदा जर तुम्ही राहिलात तर इथे जा पंख्याचा आवाज होते. कन्सिस्टंट जर राहिलात सर्दी झाली तर तुम्हाला फायदा होईल. सो भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्या ब्लॉगिंगबद्दल मी तुम्हाला सांगेन. सो जय हिंद, जय महाराष्ट्र.